नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात थोडं बदलल्यास आपल्या घरात पैसाच पैसा येऊ शकतो। या टिप्स आर्थिक दृष्टिकोनातून देखील फायदेशीर आहेत आणि मानसिक शांती देखील देतात। नंबर 1, प्रसादाचा सन्मान। देवाकडून मिळालेला प्रसाद सगळ्यांनी आदराने खावा, तो टाकू नये किंवा इतरांना देऊ नये। यामागे श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा असते जी घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकवून ठेवते। नंबर 2, गरीब व भुकेल्यांना मदत। यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट नक्की करा, गरजूंना मदत करा। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जातं। गरिबांना दिलेलं अन्न किंवा मदत आपल्याकडे लक्ष्मीच्या रूपात परत येते। नंबर 3, रिकाम्या हाताने बाजारातून येणे। बाजारातून येताना काहीही न आणता रिकाम्या हाताने परत येणं टाळा। अगदी छोटं काहीतरी, जसं की एखादं फळ किंवा घरासाठी काही उपयोगी वस्तू घेऊन या। नंबर 4, अन्न खाताना शिस्त। अन्न खाल्ल्यानंतर हातातलं अन्न आपल्या कपड्यांवर किंवा खिशातला पुसू नये। याला अपवित्र मानलं जातं आणि त्याचा नकारात्मक परिणाम घरातील समृद्धीवर होतो। नंबर 5, लगेच उत्तर देणं। जर एखादी गोष्ट नीट ऐकू आली नाही किंवा समजली नाही तर लगेच उत्तर देऊ नका। शांतपणे नीट समजून घेऊन मगच प्रतिक्रिया द्या। त्यामुळे संभाषणात सुसंवाद वाढतो आणि मतभेद टळतात। नंबर 6, झाडण्यापूर्वी पैसे। झाडू लावताना लक्षात ठेवा, घरात कुठेही पैसे उघड पडलेले नसावेत। अशाने लक्ष्मी नाराज होते आणि पैशाची चणचण निर्माण होऊ शकते। नंबर 7, रिसीट्स किंवा जुन्या बिलांचा साठा। पैशापेक्षा जास्त खर्चाचे रसीद आणि जुन्या बिलांचे कागद आपल्या पर्समध्ये ठेवू नका। याने घरात निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि नको त्या गोष्टी साठवल्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात। नंबर 8, सकाळी उठल्यावर देवाच्या पाया पडून दिवसाची सुरुवात करा। सकाळी उठून सर्वप्रथम देवाचे स्मरण केल्याने दिवस सकारात्मकतेने सुरू होतो। असे मानले जाते की सकाळचा पहिला विचार तुमचा संपूर्ण दिवस ठरवतो। नंबर 9, घरातील तिजोरी किंवा पैशाच्या जागेची स्वच्छता ठेवा। जिथे पैसा ठेवता ती जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी। तिथे कधी चप्पल किंवा खराब वस्तू जाऊ देऊ नका, यामुळे धनलक्ष्मीचा अपमान होतो। नंबर 10, संध्याकाळी दिवा लावणे विसरू नका। संध्याकाळी घरात दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। विशेषतः देवघरात आणि मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्याने लक्ष्मीचा प्रवेश सुलभ होतो। नंबर 11, पैशांची नासाडी टाळा। पैसा फाटलेले, मुडपलेले ठेवणे किंवा कुठेही पडू देणे चुकीचे आहे। पैशांचा सन्मान करा, त्याला देवाचं रूप समजा। नंबर 12, कर्ज घेताना किंवा देताना शुभ वेळ आणि विचार करा। कर्जाचे व्यवहार शक्यतो सकाळी किंवा गुरुवार किंवा शुक्रवारी करावेत। कोणालाही कर्ज देताना लिहून घ्या आणि स्पष्ट करा, अन्यथा पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते। नंबर 13, अन्न वाया घालवू नका। जसं अन्नदान श्रेष्ठ आहे तसं अन्न वाया घालवणं हे पाप मानलं जातं। अन्नाची बचत ही पैशाची बचतच आहे। नंबर 14, घरातील महिलांचा सन्मान करा। जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो। घरातील महिलांना मान आणि आदर दिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकते। तर मित्रांनो, ह्या साध्या आणि सहज सवयी आहेत, पण या अंगीकारल्यास घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि समृद्धी टिकते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।